हाय गाईज. दिवाळी म्हटलं की आठवतो फराळाचा सुगंध आणि गोड सुरुवात. मग मी ठरवलं यावर्षी काहीतरी गोडाने सुरुवात करूया. तर मी सुरुवात केली आहे बालुशाहीपासून. सर्वप्रथम मी मैद्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर आणि गरम करून घेतलेलं तूप घातलं. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर हळूहळू पाणी घालून हे सर्व मिश्रण एकत्र जोडून घेऊया. याला अजिबात चपातीच्या पिठासारखं मळायचं नाही आहे. 10 मिनिट पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे साखरेचा पाक बनवून घेऊया. मी साखरेच्या पाकामध्ये थोडंसं फूड कलर घातलेला आहे, जेणेकरून आपल्या बालुशाहीला परफेक्ट कलर येईल. पाक तयार झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण रेस्ट करायला ठेवलेल्या पिठाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे गोळे करून मध्यभागी हलकीशी खोलगट जागा करून घ्यायची आहे, ज्यामुळे तळताना बालुशाही सुंदर फुलते आणि आतून मऊ राहते. ह्या सगळ्या बालुशाही आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. मंद आचेवर ही बालुशाही तळताना असं वाटतं जणू काही सणाची ऊब त्या सोनेरी रंगात मिसळतीये. त्यानंतर ह्या सगळ्या बालुशाही आपल्याला साखरेच्या पाकात घालायच्या आहेत आणि थोडा वेळ तसेच ठेवायचे, म्हणजे पाक नीट आतपर्यंत जाईल. आणि ही बघा, माझ्या हाताने बनवलेली दिवाळी फराळाची पहिली सुरुवात, बालुशाही. काय मग, बॉक्समध्ये पॅक केल्यानंतर दिसते ना एकदम हलवाई स्टाईल बालुशाही. तुम्हाला ही माझी दिवाळी फराळाची सुरुवात कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.